ते सिद्धार्थ गौतम बुद्धाच्याच मानवतावादाचा वसा आणि वारसा चांद्यापासून बांद्यापर्यंत, चंदगडपासून चंदीगडपर्यंत आणि जम्मूपासून काश्मीरपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी 84,000 बौद्ध स्तूप, बौद्ध लेण्या आणि बौद्ध विहार स्थापन करून ज्याने जतन केला ते सम्राट अशोक. तत्कालीन बहुजन समाजामध्ये आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी समाजाचं प्रबोधन केलं ते राष्ट्रीय विचारधारेचे महान संत कबीर, संत ज्ञानेश्वरांच्या 100 वर्षे अगोदर 11व्या शतकात ज्यांनी मराठी भाषा पहिल्यांदा ग्रंथाच्या रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला ते महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी. बाराव्या शतकामध्ये ब्राह्मण आणि दलित असा विवाह घडवून आणणारे आणि दक्षिण भारताबरोबरच संपूर्ण देशभर ज्यांनी समतेचा विचार पेरला ते महात्मा बसवेश्वर, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराज, फुले शाहू आंबेडकर, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, तात्या भिल्ल, रामस्वामी पेरियार, अहिल्याबाई होळकर, सत्यशोधक लघुजी वस्ताद साळवे, सत्यशोधक मुक्ता साळवे आणि ज्यांच्या 105व्या जयंती निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत ते सत्यशोधक साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे. या सर्व बहुजन नायकांच्या विचारांना, प्रतिमांना, तत्वज्ञानाला, त्यांच्या कार्याला विनम्र असं अभिवादन करतो. आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र असं अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी स्मारक समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ सातारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या 3 संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आज या आपल्या भीमाई भूमीमध्ये राजधानी सातारा या ऐतिहासिक शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये आपण या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब, मस्के साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जावलीकर सर, ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आयुष्यमान चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, हौसेराव धुमाळ साहेब, इंजे साहेब, आपण सर्व मान्यवर, यामध्ये आता आमचे बंधू उपस्थित राहिलेले आयुष्यमान अमर गायकवाड, पत्रकार अरुण जावळे, डॉक्टर खंडाई, असे सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. ज्याच्याबरोबर माझा संसार चालू आहे ती माझी पत्नी, माझी बाची, महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण क्रांतिकारी जय भीम आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला बाबासाहेब आंबेडकर यांची आंबेडकरी चळवळ आणि अण्णाभाऊ साठे या अनुषंगाने बोलण्यासाठी इथं निमंत्रित केलेला आहे. खरं तर मी काय असा राजकीय वक्ता नाही की आलो आणि जे सुचेल ते बोललो आणि निघून गेलो. इथं काही टिपणं काढून आणलेली आहेत. आयुष्यभर जे वाचन, मनन, चिंतन, लेखन केलेलं आहे, पुराव्याशिवाय बोलायचं नाही हे किमान शिक्षकांनी तरी, समाजाचं प्रबोधन करणाऱ्या प्राध्यापकांनी तरी हे करावं असं मला वाटतं.
आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून काही कागद फक्त कसरत चालली की हे खाली घिसळत आहेत टायर्स आणि इतर अशा काही आपण अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत पुढे जाऊया. नाही नाही, हे टायरचा प्रॉब्लेम आहे. नाही असू दे, दिसेल तरी आवाजच फक्त येईल. आपण सत्यशोधक साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर का म्हणायचं असं काहींनी अलीकडच्या काळात सुरू केलेला. तर अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, या सोलापूर विद्यापीठानं अलीकडच्या काळामध्ये सिनेटमध्ये ठराव घेऊन कुलगुरूंनी अधिकृतरित्या अण्णाभाऊ साठे यांना डिलीट ही पदवी घोषित केलेली आहे. आणि त्यामुळं एका मान्यताप्राप्त विद्यापीठानं अण्णाभाऊंना डिलीट दिल्यामुळं त्यांचा डॉक्टर असा उल्लेख करणं अपरिहार्य आहे. अण्णाभाऊ साठे ज्या काळात काम करत होते त्याची पार्श्वभूमी आहे ती आहे सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी आहे, स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आहे, गांधी युगाची पार्श्वभूमी आहे. टिळकांचा अस्त झालाय. लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 ला गेले आणि ज्या दिवशी लोकमान्य गेले त्याच दिवशी या भूतलावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्माला आलेले आहेत. लोकमान्य गेले आणि लोकशाहीर जन्माला आले. 1 ऑगस्ट 1920 ते 18 जुलै 1969 अण्णाभाऊ साठेंना अवघं 49 वर्षाचं आयुष्य लाभलं. या 49 वर्षांच्या आयुष्यामध्ये 1942 ते 1969 असा 26 ते 27 वर्षांचा लेखन कालखंड अण्णाभाऊंना मिळाला. 27 वर्षांच्या लेखन कालखंडामध्ये अण्णाभाऊंनी जवळजवळ 77 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. 1.5 दिवस वरांड्यात बसलेला हा मुलगा स्वावलंबी शिक्षण ज्याला म्हणतो आपण, रूढार्थानं ते निरक्षर राहिले लौकिकार्थानं, पण अनुभव नावाच्या विद्यापीठामध्ये 4 भिंती बाहेरच्या जगाच्या उघड्या शाळेत अण्णाभाऊंनी ज्ञान प्राप्त केलं. अगदी मुंबईमध्ये वाटेगाव ते मुंबई पायी चालत जाऊन ते पायी चालत जाताना आणि नंतरही उभ्या आयुष्यात अण्णाभाऊ आणि सातारा शहर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. अनेक वेळा अण्णाभाऊ साठे हे रजताद्री हॉटेल आहे या ठिकाणी येत असायचे. जुना मोटर स्टँड आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे 1961-62 सालात आलेले आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं जे पहिलं कॉलेज आहे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी बांधलेलं, त्या कॉलेजमध्ये 1962 साली अण्णाभाऊंचं मी आणि माझं साहित्य या विषयावर 1 नंबरच्या त्या सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठेंचं डॉक्टर S.S. भोसले त्या काळात मराठी विभाग प्रमुख होते. ते मराठीचे प्राध्यापक अण्णाभाऊंचे चाहते होते. अण्णाभाऊंच्या फकीराचं शूटिंग सज्जनगडच्या पायथ्याला परळीच्या खोऱ्यात कारी, सज्जनगड, परळी, जकातवाडी, डबेवाडी या परिसरात ते शूटिंग होत होतं फकीराचं. त्यावेळेला अण्णाभाऊ इथं येत असायचे आणि अण्णाभाऊ जुना मोटार स्टँडवर सातारा शहरात आले ही माहिती मिळाल्यावर S.S. भोसलेंनी अण्णाभाऊंना शिवाजी कॉलेजवर पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आणि तिथं त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापांनी पवित्र झालेली ही भूमी असा शब्द प्रयोग साताऱ्याबद्दल अण्णाभाऊ साठेंचा असायचा. मराठ्यांचं हे काळीज आहे अशा अण्णाभाऊंच्या कथा कादंबरीतले साताऱ्याबद्दलचे शब्द आहेत. सातारा आणि अण्णाभाऊ हे अत्यंत जवळचं नातं आहे. मुंबईला जात असताना आणि नंतर सुद्धा उभ्या आयुष्यात वाकाचे बिंडे घेऊन
या रहमतपूर गोरेगाव या भागातले तालुक्यातले मातंग लोक डोक्यावर वाक्याचे बिंडे घेऊन दोरखंड घेऊन ज्यावेळेला साताऱ्यात विकायला यायचे त्यावेळेला अण्णाभाऊ त्यांना थांबवायचे, त्यांच्याशी हितगुज करायचे, बोलायचे. असा हा साताऱ्याशी अण्णाभाऊंचा असलेला ऋणानुबंध आहे. अण्णाभाऊ ज्या वेळेला अडवाणी पायानं वयाच्या 11व्या वर्षी वाटेगाव पासून ते मुंबईला चालत गेले त्यावेळेला डोक्यावर जुनी कपडे घेऊन दारोदार फिरून विकण्याचं काम अण्णाभाऊंनी त्या काळात केलं. अतिशय बालपणी काबड कष्ट त्यांच्या वाट्याला आले. हार्ड वर्क ज्याला म्हणतो, स्ट्रगल म्हणतो, ते अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आपण मुंबई पाहतो ती ट्रेन मधून पाहतो, प्लेन मधून पाहतो, बसनी पाहतो, टॅक्सीनी पाहतो. अण्णाभाऊंनी संपूर्ण मुंबई पायी फिरून पाहिलेली आहे. त्यामुळं मुंबई अण्णाभाऊंनी जी इथं शाहीर फरांदे आहेत, प्राध्यापक भिंगार दिवे आहेत, अण्णाभाऊंनी जी मुंबई पाहिलेली आहे त्याची लावणी ऐकली की लक्षात येतं की तशी मुंबई आपण कधीच पाहिलेली नाही. त्या दृष्टीने अण्णाभाऊच्या नजरेनं ती मुंबई पाहायला पाहिजे. मुंबई इथं उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची बस्ती तेथे सुख भोगती, परळात राहणारे रात्रंदिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती. पोरास रोडा तीन बत्ती गोल पिट्टा नाकेवरती शरीर निघून किती एक पोट भरती, पाहिली मुंबई पाहिली मुंबई. ही सगळी मुंबई यंत्राची तंत्राची जगणारांची मरणारची अडचणच्या नाडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पुस्तकांच्या थडीची शेंडीची दाढीची ही सगळी मुंबई त्यांनी लिहिलेली आहे. इथं पैदास बलतीत चोरांची हरामखोरांची शिरजोरांची जसे चांगले आहेत तसे वाईटही लोक आहेत. जगातले श्रीमंत लोक याच मुंबईत आहेत आणि जगातले सर्वात दरिद्री झोपडपट्टीत पाईप मध्ये नळी खाली राहणारे असेही दरिद्री गरीब लोक याच मुंबईत आहेत. हे सारं चित्र अण्णाभाऊ आपल्या कवेत घेतात, शब्दात मांडतात. एखादा या तालमीतला पैलवान मजबूत देहाचा असतो, बांधेसूद शरीर असतं, पोलादी शरीर असतं, निरोगी शरीर असतं. तशा अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यातले लावणीतले शाहिरीतले शब्द जे आहेत अण्णाभाऊचे ते पिळदंड असा बलदंड एखादा पैलवान असतो, बॉडी बिल्डर जसा असतो तसे अण्णाभाऊंचे शब्द आहेत. एखादी पोलादी पहार वाकवावी तशा पद्धतीने शब्दांना वाकवणं. सोनार जसा एका एका शब्दाला त्या सोन्याला अलंकारात रूपांतर करतो, सोन्याच्या विटेचं बिस्किटाचं बारीक नाजूक नक्षीकाम करतो, तशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे नजाकत जी आहे शब्दांची तर त्या शब्दांना अर्थ देत होते, त्याच्यात जीव भरत होते. आणि ते असं म्हणतात, शाहीर रणदेवे ते असं म्हणतात की ज्यांच्याबद्दल मी लिहितो ती माझी माणसं असतात. अण्णाभाऊंचे शब्द आहेत. आणि माझ्या माणसाबद्दल लिहिताना मी त्यांना नग्न कधीच करत नाही, उघडे करत नाही, बेईमान ठरवत नाही. ते नसतातच मुळात, ते जगतात आणि जगाला जगवतात. ती माझी माणसं असल्यामुळं अण्णाभाऊंचा शब्द आहे, माझ्या माणसांची मुरवत ठेवूनच मी लिहित असतो. हे अलीकडच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात चळवळीत आणि साहित्यात ग्रामीण दलित आदिवासी स्त्रीवादी या साहित्यात बघायला मिळत नाही. म्हणून अण्णाभाऊ श्रेष्ठ दर्जाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान मानवतावादी लेखक आहेत. अण्णाभाऊंनी मी जे सांगितलं की 42 ते 60 पर्यंत सुरुवातीचा काळ जो आहे त्यांचा तो शाहिरी वाङ्मय त्यांनी लिहिलं. नंतर कथेकडे ते वळाले आणि 69 पर्यंत नंतर 15-20 वर्ष शेवटच्या कालखंडात त्यांनी कादंबऱ्या, कथा, लोकनाट्य, माझा रशियाचा प्रवास, इनामदार नावाचं नाटक अशा पद्धतीची साहित्य कृती लिहिली. मी म्हणालो 27 वर्षामध्ये अण्णाभाऊंनी 77 ग्रंथांची निर्मिती केली. त्या 77 ग्रंथ आज जे उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय. अण्णाभाऊंनी जे लिहून ठेवलेलं होतं, जे अनेकांच्या घरी हस्तलिखित म्हणून महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात ज्यांच्या घरी त्यांचं जाणं येणं त्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्तानं होत होतं, त्यांनी ते त्यांच्याच घरी ठेवलेलं आहे.
अजून माझ्या मते आज सातारा ही आपल्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत मी बोलतोय, तेव्हाही भूमी अजून 70-75 ग्रंथ अण्णाभाऊंच्या महाराष्ट्राच्या घराघरात असण्याची हस्तलिखित शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जवळजवळ 100-150 ग्रंथ लिहिणारा 1.5 दिवस मराठ्यातला मुलगा, एवढी प्रतिभा असलेला जगातला एकमेव लेखक, त्याचं नाव आहे अण्णाभाऊ साहेब. अण्णाभाऊंच्या वर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, लेनिन, टॉलस्टॉय या सर्व महापुरुषांचे, जागतिक तत्ववेत्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यांना पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यांनी त्यांचा लेखन गुरु जो आहे तो 7 समुद्रापलीकडचा रशियाचा महान मानवतावादी लेखक, ज्याचं नाव आहे मॅक्झिम गॉर्की. त्या गॉर्कीला अण्णाभाऊ साठेने आपला लेखन गुरु मानलं आणि ते आपलं साहित्य लिहायला लागले. त्या गॉर्कीची आई नावाची कादंबरी इथं बसलेल्या सर्वांनी कधीतरी, मराठीत आहे ती, जगभरातल्या सगळ्या भाषेत अनुवादित झालेली आहे. ती आई कादंबरी कधीतरी वाचा. तो गॉर्की असं म्हणतो की एखाद्या लेखकानं, धंदेवाईक लेखकानं, गॉर्कीनं लिहिलेलं आहे, एखाद्या धंदेवाईक लेखकानं हजारो पानांची कादंबरी लिहिण्यापेक्षा घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या एखाद्या सामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगारानं 4 ओळीचं गाणं गुणगुणणं, लिहिणं, ते व्यक्त करणं ही फार मोठी क्रांतिकारी घटना आहे असं मानणारा तो मॅक्झिम गॉर्की होता. आणि म्हणून त्या गॉर्कीच्या निमित्तानं आपण असं पाहतो की गॉर्कीला आयुष्यभर आपला आदरस्थानी मानून अण्णाभाऊंनी लेखन केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे लिहिणारे, आम्ही खंडाईसर असतील, आम्ही असू, अरुण असतील, आम्ही लिहिणारी माणसं, बोलणारी माणसं. महात्मा फुले असं म्हणाले की लिहिणाऱ्यांनी, म्हणजे त्यांनी ज्ञानोदय मध्ये 1885 ला त्यांच्याबद्दल लिहिलेला, जे त्या काळात अखिल भारतीय आणि आजही, आता या वर्षी साताऱ्यात ते होणार आहे, त्या अखिल भारतीयांना उत्तर दिलेलं आहे की तुमचं साहित्य वेगळं आहे, आमचं साहित्य वेगळं आहे. उंटावरून शेळ्या राखणाऱ्या माझ्या घालमोड्या दादा, असं महात्मा फुले त्या प्रस्थापित साहित्यिकांना म्हणतात. आमच्या वेदना तुम्हाला कळणार नाहीत. म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी महापूर आला, भूकंप झाला, तर मंत्रिमंडळ कसं असतं की हवाई पाणी करतात, तर ते वरून पाहणं वेगळं, आणि ज्याचं घर वाहून गेलं, बायका पोरं, संसार उद्ध्वस्त झालाय, ते त्याला मदत करताना ते पाहणं वेगळं. म्हणून अण्णाभाऊ त्यांना, महात्मा फुले त्यांना घालमोड्या दादा असं म्हणतात. म्हणून फुलेंनी सांगितलं की हे आमचं साहित्य आम्हाला लिहावं लागेल. शाहू महाराजांनी साहित्याकडे तसंच पाहिलं आणि त्या काळामध्ये शाहीर लहरी हैदर यांना सोबतीला घेऊन त्यांच्याकडून महात्मा फुलेंच्या विचारांचे सत्यशोधक जलसे लिहून घेतले. आणि आपल्या करवीर संस्थानात गावोगावी, माणसा माणसात, चौका चौकात ते लहरी हैदरांचे सत्यशोधक जलसे शाहू महाराज घडवून आणत होते आणि फुल्यांचा विचार त्या काळात रुजवत होते. शाहू महाराजांचं आभाळा एवढं काम आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण साहित्याच्या बाबतीत हे शाहू महाराजांनी केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला स्वतंत्र मजूर पक्षाच्या अधिवेशनामध्ये साहित्यिकांना सांगितलं 54 साली, 9 जून 54 ला, की आपली लेखणी आपल्या स्वतःपुरती बंदिस्त करू नका, तर तिचं तेज, तुमच्या साहित्यिकांच्या लेखणीचं तेज खेड्यापाड्यातला अंधार दूर करेल असं ते तळपत राहिलं पाहिजे. त्यांचं दुःख आहे ते दूर करण्यासाठी तुमची लेखणी झिजली पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. मला तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न आहे की फुले साहित्याकडे कसं पाहतात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कसं पाहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्याविषयीचा दृष्टिकोन काय होता, हा मला तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे. महात्मा फुलेंनी इथल्या समाजाला, जो आपला विषय आहे त्याच्यासाठी फुले असं म्हणतात की मांगानो त्यांचा अखंड आहे. संत कबीरांनी दोहे लिहिले, संत तुकारामांनी अभंग लिहिले. ते दोहे, कबीरांचे दोहे आणि तुकारामांचे अभंग डोळ्यासमोर ठेवून महात्मा फुलेंनी अभंगाच्या
सारखीच रचना केली, पण त्याला अखंड असा शब्द प्रयोग दिला. महात्मा फुले त्या अखंडात असं म्हणतात, मागानो सत्तेविन सकळ कळा झाल्या उकळा कुसा म्हणा. मागबंधूनो तुम्ही राज्यकर्ते आहात, सत्ता मिळवा ज्योती म्हणे. मागास बहुत पिढीले सजीव दडिविले गडीच्या पाया. लेश उरले मुष्टे बागती नाही ज्या गती आर्य न्यायात. हे महात्मा फुलेंचे अखंड आहे. याचा अर्थ असा की मातंगांचा जुना इतिहास, प्राचीन इतिहास किती शौर्यशाली आहे हा सांगण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंचा. आणि मग तोच धागा पकडून, म्हणजे फुले जे म्हणाले की ज्या गडीमध्ये घडवले मागास बहुत पिढीले सजीव दडिविले गडीच्या पायी. गडी म्हणजे मराठवाड्या, गडी म्हणजे गड किल्ले, जुना वाडा, त्याच्या बांधकामाच्या पायाशी मागांना शुभ समजून त्यांना तेल आणि शेंदूर पाजून त्यांना गाडलं जात होतं. त्यांचा आवाज बंद केला जायचा. माझं आजोळ, माझं गाव अंगापूर, माझा आजोळ शहापूर आहे. शहापूर मधलं सत्ते कुटुंब त्या काळात 9 दिवसाची ओली बाळंतीण, 9 दिवसाचं बाळ आणि तिचा नवरा, या तिघांना या गड किल्ल्याचं उजव्या हाताला असलेल्या बांधकाम पूर्ण होत नव्हतं. म्हणून त्या मागाचं कुटुंब लहान बाळासह तेल आणि शेंदूर पाजून ज्या ठिकाणी पुरलं तिथं भिंत उभी केली आणि आज ते पर्यटन क्षेत्र झालेलं आहे. नागनाथ आणि देवकाई नावाचं महार कुटुंब पुरंदर किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होत नव्हतं म्हणून तिथं बळी दिलं आणि मग त्या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. फुले असं लिहून ठेवतात, मागास बहुत पिढीले सजीव दडविले गडीच्या पाया. गडीच्या पायात तुम्हा मांगा महाराजांना बळी देण्याची प्रघात या ठिकाणी होता. कारण शोभ समजणारांचा डॉक्टर आह साळुंके, ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो, ते असं म्हणतात, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी माझ्याकडं ते वळवून घेतोय की मागांना शुभ समजणारांचा आणि मागांना तेल शेंदूर पाजून त्यांना गड किल्ल्याच्या पायथ्याशी, वाड्याच्या पायथ्याशी, पुलाच्या पायथ्याशी आणि विहिरीमध्ये गाडणारांचा धर्म एक असू शकत नाही. जे तेल शेंदूर पाजून तुमचा निर्वंश करतात त्यांचा आणि तुम्हाला शुभ समजणारांचा धर्म एक असू शकत नाही. म्हणून आपल्या विषयाकडे वळत असताना आजचा हा 5वा कार्यक्रम आहे या 3 दिवसातला, जो बौद्ध बांधवांनी पुढाकार घेऊन अण्णाभाऊंची जयंती साजरी केलेली आपल्याला दिसते आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. कोल्हापुरात 3 झाले, जयसिंगपूरला झाला, इस्लामपूरला झाला आणि आज इथं आलेलो आहे. एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय. काही जण द्वेष पसरवायचा प्रयत्न करतायत, आपण प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करूया. ते तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न करतायत, आपल्याला प्रेम, मैत्रीपूर्ण, जेवढं आपल्याला करुणा पोहोचवता येईल असा आपण प्रयत्न करूया. अण्णाभाऊ साठेंनी जग बदल घालून घावं हे ज्या वेळेला सांगितलं, त्याच्या एक शब्द न शब्द जरी पाहिला तरी या व्याख्यानाचं त्याचं जरी नुसतं विश्लेषण केलं, एखादा कीर्तनकार एखादा अभंग ओवी घेऊन तासभर जसं बोलतो तसं ते एकच अण्णाभाऊंचं क्रांतिगीत, भीमगीत जरी आपण पाहिलं, अण्णाभाऊंनी प्रेमगीत लिहिलं नाही, अण्णाभाऊंनी भावगीत, भक्तिगीत लिहिलं नाही, अण्णाभाऊंनी क्रांतिगीत लिहिली. हा अण्णाभाऊच्या साहित्याचा वेगळेपणा आहे. नाहीतर देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, ताटी उघडा, किंवा देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, हे असलं अण्णाभाऊ कधीही लिहित बसले नाही. अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य देव, दैव, अध्यात्म, कर्मकांड, उपवास, व्रत, वैकल्य, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक असल्या गोष्टींना नाकारणारं साहित्य या महाराष्ट्रात, या मराठी भाषेत पहिल्यांदा कोणी लिहिलं अत्यंत बंडखोरपणानं, तर त्या बंडखोर मानवतावादी लेखकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. आणि म्हणून गुलामगिरीच्या या चिखलात आज आपण देशाला स्वातंत्र्य मिळालं, काहींना मान्य नसलेले त्यांना 14ला स्वातंत्र्य मिळालंय. अमृत महोत्सव केलाय खरं तर आपण स्वातंत्र्याचा.
पण मानसिक गुलामगिरीत आजही आपण आहोत. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे हत्ती. हा बहुजन समाज, 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटके मुक्त, आदिवासी, SC ST NT VJNT OBC हा सगळा मूल निवासी बहुजन जो आहे त्या शूद्रातिशूद्र ज्याला पूर्वी म्हटलं जात होतं, चांडाळ म्हटलं जात होतं, हा हत्ती सारखा समाज आहे. पण 3.5% मुंगी त्या हत्तीच्या कानात सारखी शिरते आहे. आणि म्हणून या हत्ती व्यसनाधीनतेच्या चिखलात, अंधश्रद्धेच्या चिखलात, जातीभेदाच्या चिखलात रुतलेला आहे. तो त्या गुलामगिरीच्या चिखलातनं बाहेर यावा म्हणून अण्णाभाऊंनी गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव, जग बदल घालून घाव, असं अण्णाभाऊंनी लिहिलं. अंग झाडून बाहेर निघायला पाहिजे. मानवाड्याचा बदल झाला पाहिजे. महारवाड्यात बदल झालेला आहे. काल मी ज्या ठिकाणी बोलत होतो तिथं चर्मकार बांधवांच्यावर एक जण घसरला. तो म्हणाला दलितातले मारवाडी आहेत ते, स्वतःला दलित समजत नाही, सगळे पाहिजे. मी म्हटलं आह साळुंकेला आपण गुरुस्थानी मानतोय, मित्रांना शत्रू करू नका. आपला शत्रू खरा वेगळा आहे. त्या शत्रूच्या विरोधात लढण्याच्या ऐवजी मित्राची उणीधुनी काढणं अजिबात बरोबर नाही. मागाने हलगी वाजवली की नाही हे प्रतिगामी आहे. आणि पुन्हा ते रणवाद्य आहे, क्रांतीवाद्य आहे, येतील हळूहळू इकडं. पुन्हा बाबासाहेबांचं गाणं त्याच हलगीवर म्हणतील. हलगी फोडा आणि माणसं जोडा. आपण हे अभियान काही काळ चालवलं होतं, बदलवतोय आपण. जरा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. अण्णाभाऊंनी 2500 वर्षाचा इतिहास या 4 ओळीमध्ये मांडलेला. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. धनवंत आजही पिळतायत आणि धर्मांध आजही छळतायत. बुलढाण्याला एक पोरग मागाचं मंदिराच्या तिथं उभं राहिलं, त्याला बेदम मारलं. तो बौद्ध तरुण आहे, त्याला त्याच्यावर गोमांस खातो का काय म्हणून त्याचं नाव, जात, गाव विचारून त्याला बेदम मारलं. दरवर्षी 3,500 दलितांच्या कत्तली होतात. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या केसेस आपण पाहतोय. त्या झालेल्या केसेस आणि न झालेल्या त्याच्या शतपटीनच्या केसेस आहेत. याच्यात आपल्याला जातीभेद दिसून येतो. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. मगरीने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव. एक तडीपार एक चौकीदार. चोर जाहले साव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. जे चोर आहेत ते आता प्रतिष्ठित आहे आणि बहुजन सगळा आणि आपले पण मासे गळायला लागले. नागपूरचे पण लागले, दीक्षाभूमीतले, सांगलीचे पण लागले. आठवून बघा एक नाव आठवलं तर. आणि हेडगेवार गोळवळकरांची छायाचित्र वर, फुले शाहू आंबेडकर, आणि नंतर त्या तिथं एक प्राध्यापकाचा मुलगा राष्ट्रीय नेत्याचा त्यांना अभिवादन करतो. हा आंबेडकरी चळवळीचा पराभव. म्हणून जो माग जय भीम म्हणतोय त्याला स्वीकारा. इकडचे आपले मनूचं समर्थन करायला लागले. आपण जातीत त्या जन्माला आलो म्हणून आंबेडकरवादी होत नाही. जातीचे वारसदार होणं सोपं आहे, महापुरुषांच्या विचारांचं वारसदार होणं खूप अवघड आहे. आपण तुम्ही मी जमलेले आपण महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि म्हणून ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित, जिने लादुनी वर अवमानित, निर्मूळ हा भेदभाव. म्हणजे इथं 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटके मुक्त हे सगळे इथं जमलेले आहेत. पण बाहेर तसं जमतात असं नाही. म्हणून आम्हाला हीन कलंकित ठरवलेला आहे. निर्मूळ भेदभाव म्हणजे 56चा धर्मांतरित बौद्ध बांधव शेजारच्या नाही, हे सुधारणार नाही. सुधारणार नाही तर त्यांना सुधारवायचं. आपण 75 वर्षात गेलो का मानवाड्यात, सांगितलं का त्यांना, किती प्रयत्न केला. आपलं नैतिक कर्तव्य पण आपण विसरून जातो. त्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे येतात.
मी काय म्हणतोय ते मला वाटतं समजतंय आपल्या सगळ्यांना. मी आपल्या घरातलाच आहे, लहानाचा मोठा तुमच्या समोरच झालेला आहे, पण जे वाटतं ते या निमित्तानं बोलावं ही माझी अपेक्षा आहे. मग अण्णाभाऊ शेवटच्या कडव्यात असं सांगतात की आता असं असेल तर करायचं काय. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती, मिळवून महाराष्ट्र नाव या जगती, करी प्रकट निज नाव, जग बदल घालून गाव, सांगून गेले मला भिमराव. आता आपण या सगळ्या शोषित, उपेक्षित, वंचितांनी एकत्र येणं आज काळाची गरज आहे. जनसुरक्षा कायदा लागू झालेला, एकानेही तोंड उघडलेलं नाही लोकप्रतिनिधी. माझ्यासारख्याला आता मी इथून बोलून घरी पोहोचलो तर थोड्या वेळाने माझ्यावर खटले दाखल होणार नाही, उद्या मी जेलमध्ये असणार नाही असं सांगता येत नाही. इतकी आधुनिक पेशव्यानं, आधुनिक अशी पेशवाई, आधुनिक अशी मनुस्मृती जनसुरक्षा कायद्याच्या निमित्तानं पुढे आणलेली आहे. आणि बहुजन गाफील आहे, आम्ही तर नोकरीत आहे. म्हणजे या विरोधात आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लढा द्यायला पाहिजे, तो आपल्याकडून होताना दिसत नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ या विषयावर बोलत असताना अण्णाभाऊंची जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा, ज्याचा उल्लेख आमचे जावळीकर साहेबांनी केला, त्या कादंबरीमध्ये आपण पाहिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊ साठेंनी 1961-62 साली महाराष्ट्र सरकारचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केलेली आहे. पण ही कादंबरी मुळात अण्णाभाऊंनी का लिहिली हा प्रश्न आहे. अण्णाभाऊंचे बालमित्र जंगले गुरुजी, गोपाल जंगले गुरुजी, जैन समाजातले, मराठा समाजातले बाबा पाटील, या मंडळींच्या सहवासात मी अलीकडच्या काळापर्यंत होतो, गेली 25 वर्ष. अण्णाभाऊचे धाकटे भाऊ शंकरभाऊ साठे 1986 सालापासून 96 सालापर्यंत, म्हणजे आपला अण्णाभाऊंचा पुतळा त्याच्या उद्घाटनाला सहकुटुंब मधुकर अण्णाभाऊंच्या मुलाला, सावित्रीबाईंना, शंकरभाऊ साठेंना आपण या ठिकाणी आणलेलं होतं. त्यांच्यावर शिवाजी विद्यापीठात मी 1997 साली रजिस्टर केलं एमफिल, आणि 2000 साली महाराष्ट्रातली पहिली विद्यापीठ स्तरावरची एमफिल किंवा संशोधन शंकरभाऊंच्यावर झालं. आणि 8वी पासून मी अण्णाभाऊंचं साहित्य वाचतोय. अण्णाभाऊंच्या मुळेच मला बाबासाहेब कळले, फुले शाहू आंबेडकर कळले, इथली व्यवस्था परिवर्तनाचा लढा कळला त्या अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरी. ती फकीरा कादंबरी का लिहिली त्याचा इतिहास जो या सगळ्यांनी सांगितला, कारण फकीरा आपल्याला माहिती आहे, पण लिहिली का तर त्या गावामध्ये अण्णाभाऊ कासेगावात उतरले, कराडमध्ये उतरले, कासेगाव पर्यंत कसे तरी गेले. तो काळ आहे 65 ते 68चा, आणि त्यावेळेला अण्णाभाऊ वाटेगावात जात आहेत तर लांबच गाव जवळ आलेलं असताना अण्णाभाऊंच्या कानावर भांडण मारामाऱ्यांचा आवाज येतो. आणि ते भांडण मारामाऱ्या मागवाड्यात मारवाड्यात काहीतरी झालं असं जंगले गुरुजी सोबत आहेत त्यांच्या, आणि त्यांनी सांगितलेली ही आठवण आहे फकीराची निर्मिती प्रक्रिया. आणि काय झालं असेल, अरे ही जात कधी सुधारणार, हा समाज कधी सुधारणार, यांना भांडण मारामाऱ्या करू नका रे बाबांनो, शिका, मोठे व्हा. ते बाबासाहेब तिकडं केवढं मोठं काम करून गेलेले आहेत, आणि त्याच्या मार्गाने जाण्याच्या ऐवजी आपण हे सोडलं पाहिजे असा सगळा विचार करत करत हे दोघं वाटेगावात पोहोचले. पाहतायत तर सगळी माणसं रक्तबंबाळ झालेली आहेत. सत्तेच्या वाट्यावरून भांडण्यापेक्षा दुसऱ्याच वाट्यावरून त्या काळात भांडण मारामाऱ्या चाललेल्या होत्या. कशाचा वाटा ते तुम्हाला माहित आहे. मग सत्तेच्या वाट्यासाठी भांडण्याच्या ऐवजी ह्या वाट्यासाठी भांडणं करत असाल तर ह्यांना ह्यांचा पूर्वजांचा इतिहास सांगायला पाहिजे असं ह्या दोघांच्या चर्चा झाली, अण्णाभाऊ आणि जंगले गुरुजी. आणि मग जंगले गुरुजीच म्हणाले किमान ह्यांना ह्यांच्या जातीचा महापुरुष भगीरा तरी कळला पाहिजे. महापुरुष हा शब्द वापरला नसेल पण ह्याच्या जातीचा पुढारी तरी ह्यांना माहिती आहे का
असा शब्द वापरला असेल. आणि मग अण्णाभाऊ साठेंनी मुंबईला जाऊन फकीराचा सगळा इतिहास एकत्र करून फकीरा कादंबरी लिहिली. सांगण्याचा हेतू हा की फकीराचा जन्म मान महाराजांतला वाद कमी करण्यासाठी, मागांच्यातला अज्ञान दूर करण्यासाठी, मागांनी संघटित व्हावं आणि महापुरुषांच्या विचारधारेनं जावं यासाठी अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरीचा जन्म घातले. फकीरा ज्या वेळेला बेडसगाववरून लूट करून येतोय तर ती लूट वाईट नव्हती. एका बाजूला जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची लूट त्याचे पोवाडे गातो, तर फकीराच्या बेडसगावच्या लुटीचे सुद्धा इथून पुढे महाराष्ट्रात पोवाडे गायले पाहिजे. शाहीर गायकवाड, रणदिवे, फरांदे आपण लक्षात घ्या. 6 महिने मानवाड्यात महारवाड्यात चुली पेटलेल्या नाही, दुष्काळ पडलाय, प्लेगाची साथ आहे, लहान मुलं चरफडून मरतायत अन्न पाण्या वाचून, तरुणी माणसं कसं तरी पाणी पिऊन दिवस काढतायत, म्हातारी माणसं असा खंडक खाऊनच एकेकाला मेल्यावर तिथं पुरावं लागतंय, जाळावं लागतंय. अशा अवस्थेत चुली 6-6 महिने पेटलेले नाहीत, अन्नाचा दाना मानवाड्यात महारवाड्यात वाटेगावच्या नाही, सगळ्याच भागात. आणि दुसऱ्या बाजूला बेडसगावला ब्रिटिश सरकारनं साठवलेलं धान्य सडत कुजत चाललेला, गणगे भरलेले आहेत. आणि तिथं सडत चाललेलं धान्य, तिथं उंदर घुशी ह्या बलदंड झालेल्या शक्तिमान झाले त्यातलं खाऊन खाऊन, आणि माणसं मात्र मरायला लागले. हात्यातली हत्यार बाहेर काढली पाहिजे आणि आपल्या माय बापाला, आजी आजोबाला, म्हातारीला जगवलं पाहिजे. म्हणून फकीरानं ताईनं महाराणा सोबत घेतला, सावळा, बळी, घमांडी, मुरा हे तरुण मित्र सोबत घेतले, ताईनं महाराणा सोबत घेतला आणि बेडसगावचा खजिना दिवसा ढवळ्या हलगी वाजवत जाऊन तो लुटलेला आहे. ते कुलूप अलीकडे आपल्याला सापडलेला आहे, पुण्यात ठेवलंय काही लोकांनी. तो दरोडा, तो गावातला लोहार जो आहे, लोखंड फोडतो तोडतो, त्याला बोलवून ते लोखंडी कुलूप तोडलंय. आज ते वाड्याचा मटकरी होता, हलगी वाजत आली, वाटेगावची मागं माराले म्हणजे दरोडा पडतोय म्हणून त्याने कुलूप लावून एकाला बाहेर पाठवला आणि आत हा लपून बसला होता. मला तुम्हाला अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ सांगायची आहे. बेडसगावचा खजिना तो कुलूप तोडलं फकीरांनी आणि आत घुसून ते धान्य लुटून आणलं. धान्य लुटत असताना त्या मठाचा जो कोणी संचालक होता, सांभाळणारा होता, मटकरी अण्णाभाऊंनी शब्द लिहिलाय, तो एका दरवाजाच्या आड उभा राहतोय आणि फकीरा सगळं दे पण हे दारू बुडू नको. फकीराला वाटतं इथं तर ज्वारी, शाळू, चांगलं धान्य असणार. फकीरा म्हणतो बाजूला सरतो, म्हणतो जीव गेला तरी 72 मी इथनं बाजूला सरणार नाही, तुला काही ज्वारी न्यायची ती नाही. फकीरा म्हणतो नाही, इथलंच पोतं उचलणार. आणि तो आडवा पडतोय मटकरी. फकीरा दारावर लाथ मारतो, इथं चांगलं धान्य असेल म्हणून. पाहतोय तर आतमध्ये त्याची बायको आणि 2 मुली असतात त्या मटकऱ्याच्या. तो म्हणतो धान्य कुठं आहे? फकीरा म्हणतो अरे नाही, म्हणतो धान्य इथं नाही, माझी बायको आणि 2 मुली आहेत, त्यांची आबरू तुम्ही लुटू नाही म्हणून मी इथं उभं राहिलो. फकीरा क्षणभर मागं सरतो आणि त्याच्या कांसुलात थोबाडीत देतो आणि सांगतो, अण्णाभाऊ लिहित आहेत फकीराच्या तोंडातलं वाक्य, कणस फोडून मागं मार पोट भरतात, कुणाची आबरू लुटून नवं. आम्ही पोटाला अन्न मिळालं म्हणून इथं आलोय, आबरू लुटून आम्ही पोट भरणारी मागा महाराजांची अवलाद नाही, माय बहिणींचं रक्षण करणारी आमची अवलाद आहे. मला वाटलं इथं धान्य आहे म्हणून मी आलो होतो आणि तू तर काय करतोयस, बायको आणि तरुण मुली आणि त्यांच्या आबरूवर हात टाकणारी आमची जमात नवं. कंस फुडून पोट भरता येतात, कुणाची आबरू लुटून नाही. ते धान्य लुटून आणलं, फकीरांना असं एकत्र पसरवलं आणि ताईबाबाला सावळा, मुरा, घमांडी, बळी हे जे तरुण कार्यकर्ते आहेत यांना सांगितलं, याचा एकही दाना वाया जाता कामा नये. सर्वांना जे आले होते त्यांना आणि जे आलेले नाहीत, चालूच शकत नाहीत, घरात उठू शकत नाहीत, त्या प्रत्येकाला समान वाटा द्यायचा. तो समान वाटा आजच्या ताईबाबाच्या महारवाड्यात त्या काळात, काल तिथं आता प्रबुद्ध नगर असं नाव दिले, कालच्या 1 तारखेला मी तिथं होतो. धान्याचा, लुटीचा समान वाटा, समानता ही तिथं पण आहे कृतीत. आपण दैनंदिन व्यवहारात किती समानता, तो हा एक भाग आहे. महारवाड्यात सुद्धा त्या लुटीचा समान वाटा फकीरानं पोहोचवलेला आहे. दुसरा भाग हा त्याचा आहे फकीराचा,
की फकीरा आयुष्यभर फक्त मागासाठी लढला नाही, गावासाठी लढला आणि महारवाड्यातल्या माणसांची सुद्धा दावण लावली होती. त्यांच्या सुटकेसाठी स्वतःचं आत्मबलिदान दिलेलं आहे. म्हणून तो फकीरा श्रेष्ठ दर्जाचा आहे. अण्णाभाऊंना हाच विचार फिरायचा होता की आपण सगळे एक आहोत. आंबेडकरी विचारधारा जी आहे ती विचारधारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही अण्णाभाऊंनी आपल्या प्रत्येक वाक्यातून लिहून ठेवलेली आहे. पुरावे आहेत. लहुजी वस्ताद साहेबांनी सत्यशोधक चळवळीचं संरक्षण संवर्धन केलं, महात्मा फुलेंच्या चळवळीला बळकटी दिली, पण त्यांचा लिखित इतिहास फारसा नाही. त्यामुळं काही वेळेला हे 14 नंतर आलेले जे लोक आहेत, जसे खैबर खिंडीतनं आलेले लोक नंतरचे, तसे 14 नंतर आलेले जे लोक आहेत त्यांनी फुल्यांचं अपहरण करायचं सुरुवात केलेली आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या तत्वज्ञानाचं अपहरण करू शकले. अण्णाभाऊ त्यांना पचणारा नाही. अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंचं 49 वर्षाचं आयुष्य एका वाक्यात सांगायचं तर ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा गर्दन काळ, त्याचं नाव अण्णाभाऊ साठे. तो पचणारा नाही, सत्ताधाऱ्यांना सोडो की पळो करून सोडणारा तो माणूस होता. आणि म्हणून फुले आंबेडकरांच्या बद्दल लिहून ठेवलेला आहे, अण्णाभाऊ साठेने लिहून ठेवलेला आहे. ते कुणीही नाकारू शकत नाही. ना शरद गायकवाड ना आणखीन इथला कुठलाही महाराष्ट्रातला भारतातला माईचा लाल कुणीही बदलू शकत नाही, कारण अण्णाभाऊंनी स्वतः लिहून ठेवलेला आहे. त्यांनी फुले आंबेडकरांचं योगदान, महात्म्य अण्णाभाऊंनी वर्णन केलेलं आहे. घटनाकारांच्या बद्दल, बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या पोवाड्यात, अर्थात महाराष्ट्राची परंपरा या नावाच्या पोवाड्यात, ते असं म्हणतात की महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला, अन्याय निवारुनी न्याय द्याया जनतेला आणि दलिताला. आंबेडकरांनी कर पुढे केला, कर म्हणजे हात, कुणाला? दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी. महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला, अन्याय निवारुनी न्याय द्याया जनतेला आणि दलिताला. आंबेडकरांनी कर पुढे बघ केला, उठविले 9 कोटी जनतेला. तो कलंक अस्पृश्यता पुसण्याला, थांबवून मुळशी बिळाशीच्या सत्याग्रहाला. हा पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी 9 डिसेंबर 1950 ला बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व सांगण्यासाठी म्हणून लिहिलेला. विठू महार नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. ह्याच्याशिवाय आणखी आंबेडकरी चळवळ काय आहे अण्णाभाऊंच्या साहित्यातली? विठू महार हा निजाम माहिती आहे आपल्याला. त्या निजाम म्हणजे मराठवाडा सगळा निजामाच्या ताब्यात होता. हैदराबाद, तेलंगणा ज्याला म्हणतोय आपण. आणि हैदराबाद संस्थानात एक ग्रामपंचायत आहे, गाव आहे. त्या गावात एक महार, त्या काळातला हा शब्दप्रयोग त्यावेळेचा आहे. म्हणजे 1954 ला 24 ऑक्टोबरला अण्णाभाऊंनी विठू महार नावाची कथा लिहिलेली आहे. 35 ला बाबासाहेबांची घोषणा आहे, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 1954 ला अण्णाभाऊ विठू महार नावाची कथा लिहितात. हैदराबाद संस्थानातलं एक गाव आहे. त्या गावात गावचा तो महार जो आहे तो प्रचंड कष्ट करणार आहे, राबणार आहे, घाम गाळणार आहे. त्याला कष्टाने 4 पैसे मिळाले. त्यांनी नवीन पायात जोडा घातलेला आहे, चप्पल, आणि नवीन ड्रेस घातलाय. आणि गावात तो असा पायातला कोल्हापुरी पायताना सारखा वाजत गाजत तो पायातला जोडा वाजतोय करकर, आणि तो चावडी फोडून निघालाय. त्या चावडीवर जे बसलेले पाटील आहेत त्यांना ते सहन होईना. हा आपल्या गावचा महार आहे. कालपर्यंत गुरढोर ओढत होता, तराळकी करत होता, मारकी करत होता, गावातलं मेलेलं गुरढोर ओढत होता. गावात आमच्या घरातलं कोणी मेलं तर सांगावा सांगत जात होता. हा गावात नवीन बाबासाहेब 1935 ला नाशिकच्या येवलामध्ये म्हणतायत की हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अण्णाभाऊ हा संदेश इथं कथेत देत आहेत. विठू महार तो मार खातोय, बेशुद्ध पडलाय आणि त्याला वाटतं माझी चूक काय, मी चोरलेलं नाही, कुणाचं लुटलेलं नाही, माझ्या कष्टाने मी घेतलेला आहे. तो तिथं मार खाताना, बेशुद्ध पडताना शपथ घेतो, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, महार म्हणून जन्माला आलो असलो तरी महार म्हणून मरणार नाही, मी या गावचा पाठीत भरूनच मरणार. अण्णाभाऊंची शपथ, बाबासाहेबांची शपथ अण्णाभाऊंनी विठू महाराजच्या तोंडी दिली. आणि तो पुढं हैदराबाद संस्थान विलीन होतं, स्वातंत्र्य येतं, आणि मग त्यानंतर निवडणुका लागतात.
सगळ्यांचे सगळे दिवस चांगले राहतात असं नाही. रस्त्यावरचा आहे तो वर कुठे जात आणि जो वरचा आहे तो रवडपती व्हायला वेळ लागत नाही. हा महार गावचा आज करतो, निवडून येतो, पाटलाचा पराभव करून निवडून येतो, पुन्हा नवा जोडा पायात घालतो, नवे कपडे घालतो आणि 15-20 वर्षानंतर पुन्हा त्या चावडीत त्याच खुर्चीत पाटलाच्या जागेवर बसतो. अण्णाभाऊंनी विठू महार नावाची कथा लिहिली. मी महार म्हणून जन्माला आलो असलो तरी महार म्हणून मरणार नाही, मी या गावचा पाटील बनूनच मरणार. हा आंबेडकरी विचार, ही आंबेडकरी चळवळ अण्णाभाऊंच्या विठू महार या कथेत दिसून येते. सापळा नावाची त्यांची कथा आहे. 20 ऑक्टोबरला 1957ला बाबासाहेब निघून गेल्यावर त्यांनी लिहिलेली आहे. दादा पाटलाचा बैल मेलेला आहे, गावानं बहिष्कार टाकलेला आहे. आणि मग दादा पाटलाचा बैल काय बहिष्कार टाकलाय? कारण हरिबा महार गावचा पाटील, त्याचा बैल मेला की उचलून टाकायचं महाराणी, ते सोलायचं मागानी, कातडे काढायचं आणि कातडे विकायचं ढोराला. हे कातड्याचं आणि आतड्याचं नातं असलेले महार, चांभार आणि ढोर समाज आहे. कातडे आतड्याचं नातं आहे यांचं. आता बाबासाहेबांनी शपथ दिली आहे मला 56 साली. अण्णाभाऊ 57ला कथा लिहित आहेत. गावची गावकी करणार नाही, पाटलाची पाटीलकी आम्ही मानणार नाही, मेलेलं गुरुडोर ओढणार नाही, दारू पिणार नाही, मृत मांस खाणार नाही. हरिबा महार हा बाबासाहेबांचा नायक आहे. तो म्हणतो पाटलाचा बैल मेलाय त्याने उचलून टाकावा. आयला महार माजली, पाटलाला उलट बोलायला लागली, गावातला बैल उचलून नेणार, महारवाडा जाळायला का पाहिजे. आणि मग त्यावेळेला त्यांचा दारकुंड केला जातो आणि मग त्यांची गुरुढोरं गावच्या शेतात चारू दिली जात नाही. ह्या कथा जरी समजून घेतल्या ना तर तो काळ 70-80 वर्षापूर्वीचा. कशा पद्धतीने अण्णाभाऊ बाबासाहेबांचा विचार कथेत, कादंबरीत आंबेडकरी विचार रुजवतात, पसरवतात ह्याचा एक नमुना म्हणून आपण बघूया. हे शेजारचे हे सगळे महार एकत्र येतात. हरिबा महार त्यांचा पुढारी असतो आणि मग तो शेजारच्या गावची वाडी, ती वाडी आहे शेजारी, त्यांची माळावरची जमीन विकत घेतो तिथं, कारण कोंडवाडा केला जातो. ह्यांचा माणूस जरी दिसला, याची गुरुढोरं जरी ह्यांच्या शेतात दिसली गावच्या, तरी दारकोंड केला जातो, तो कोंडवाड्यात टाकलं जायचं. ती जमीन तिकडची खरेदी करतो सगळी तिथं. शेवटी हे वैतागतात गावचे गावकरी, हरिबा महाराजची माफी मागतात आणि तुम्ही आपल्याला एकाच गावचे मिळून मिसळून राहूया, गुन्ह्या गोविंदानं नांदूया. माळ सगळा लिलावात काढलेला, माळाला बंदी घातलेली आहे, ती आम्ही उठवतो, आपण एकत्र येऊ असा संदेश हरिबा महाराजच्या निमित्तानं सापळा नावाच्या कथेतनं अण्णाभाऊ साठे देतात. ही अण्णाभाऊच्या साहित्यातली आंबेडकरी चळवळ. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना, लाखो अनुयायांना, 5 लाख अनुयायांना घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अण्णाभाऊंनी 9 नोव्हेंबर 1958, तारखा सांगतोय, 9 नोव्हेंबर 1958ला बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली. ही कथा आतापर्यंत, म्हणजे मी आता 8वी पासून अण्णाभाऊचं सगळं साहित्य वाचायचा प्रयत्न करतोय, मिळवायचा. आता एक 20-25 वर्षात ही कथा उजेडात आलेली आहे. म्हणजे ह्या कथा सुद्धा परिवर्तनाच्या लपवून ठेवण्याचं काम, नष्ट करण्याचं काम, प्रकाशित न करण्याचं षडयंत्र, कावा हा रचला गेलेला आहे साहित्य क्षेत्रातला. ती बुद्धाची शपथ नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिली. सांगली जिल्ह्यातल्या चिंचणी गावचे 4 महाराची मुलं, शब्द जाणीवपूर्वक त्या काळातला म्हणून वापरतोय आपण आज, त्यांना नवबौद्ध बांधव म्हणून. त्या चिंचणी गावची मुलं गावची गुरु राखायला गेलेली असतात, मांगवाड्यातली असतात, महारवाड्यातली असतात. पण चुकून पोरं नदीत पोहत असतात, खेळत असतात आणि त्यांची जनावरं पाटलाच्या शेतात जातात. पाटील येतो, बघतो तर महार पोरं खेळतायत आणि त्यांची जनावरं माझ्या शेतात तर उभं पीक खात आहेत. त्यानं काठी काढली, निरगुडीची फूक काढली, त्या पाण्यात जाऊन त्या पोरांना बेदम मारहाण केली. त्या पोरांना मारहाण केली. पोरं म्हणाली आता आईबापाला जर कळलं तर आईबाप त्याला भांडायला जाते, आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, गेलं असं मुक जनावर आहे ते, मग पोरांना कशाला मारायचं. म्हणजे आपले आईबाप पाटलाकडे जातील, पाटील माझं शेत खाल्लं म्हणून संध्याकाळी पुन्हा पोरं कुठं बोंबलं फिरत होती तुमची, म्हणून मारामारी होईल, गावात महार आणि पाटील असा वाद होईल. आपण घरी जायलाच नको, आईबापाचा मार खायलाच नको. आपण आता सगळे मार खाल्लेले एकत्र येऊया आणि पळून जाऊया, गावच सोडूया. म्हणून ती एकत्र येतात, चिंचणीच्या गावाच्या बाहेर येतात, सांगलीत येतात, चालत चालत येतात.
शपथ घेतात, आपण बुद्धाची शपथ, घरी जायचं नाही. ते रेल्वेत बसतात, तिकीट काढत नाहीत, मुंबईपर्यंत पोहोचतात. टीसी अडवतो त्यांना, पण त्यांना सांगतात ही पोरं सुकलेत, प्रवास करतायत, खायला अन्न नाही, आणि मग काय करूया. टीसी त्याला दाई आहे ते सोडून देतो आणि मग मुंबईत एका ठिकाणी स्टेशनवर त्यांना उतरवतो. त्या उतरलेल्या ठिकाणी काही कामगार तिथं येत असतात, गिरणी कामगार, आणि ते ही पोरं कोणाची, आम्ही सांगलीच ना आलोय, मारवाड्यातनं पळून आलोय, पोरं सांगायला लागतात. आता भूक लागलेली असते, चेहरा सुकलेला असतो, बुद्धाची तर शपथ घेतली, घरी जायचं नाही. आणि मग काय करायचं, त्या कामगारातला एक जण म्हणतो मी सांगली भागातला आहे, तुमचं गाव कुठलं तर चिंचणी, माझ्या जवळपास तिथं त्या गावातले एक दोघं राहत आहेत, तुम्हाला त्यांच्याकडे सोडतो. आणि मग ही मुलं त्यांच्या, ते जे गावातले कोणी असतील आपल्या मुंबईला गेलेले, त्यांच्याकडे त्यांना भेटतात. कथेचं नाव आहे बुद्धाची शपथ. त्या कथेचा शेवट अण्णाभाऊ असं करतात. अण्णाभाऊ साठेंनी 9 नोव्हेंबर 1958 लिहिलंय, मुलं पालकांना भेटतात, गाववाल्यांना भेटतात, मुलांना ते मिठी मारतात, वडील नोकरीला गेलेले, आई घरी, बुद्धम शरणम गच्छामि. हा त्या कथेचा शेवट अण्णाभाऊंनी केलेला. आपण 70 वर्षात ही कथा आपल्याकडे मोडतोड होऊन आहे. म्हणजे काही कथाकारांनी ती कथा छापली बुद्धाची शपथ, पण मुलं तोंडातली तोंडात पुटपुटत होती असं लिहिलं. कारण बुद्धम शरणम अण्णाभाऊच्या तोंडी जर गेलं तर मान महार एक होती, ही त्यांना भीती वाटत होती. कधीतरी हे पण राजकारण वरच्या पातळीवरचं वाङ्मयातलं आपण समजून घ्यायला पाहिजे. सोन्याचा मणी नावाची अण्णाभाऊंनी कथा लिहिली. आपल्याला आंबेडकरी चळवळ म्हणजे जगबदल घालवणी गाव आणि फकीरा अर्पण केली, याच्या पलीकडं फारसं माहिती नसतं, म्हणून तारीखवार आणि कथा नावासह सांगतोय. सोन्याचा मणी नावाची अण्णाभाऊंनी कथा लिहिलेली आहे. मुंबईमध्ये बना बहारीन नावाची नायिका, त्या झोपडपट्टीत ती राहते, महाराची बाई, म्हातारी आहे. ती मूळची आपल्या सातारा सांगली कोल्हापूरचीच आहे, पण मुलगा एकुलता एक वारला, सून माहेरी निघून गेली, जगायचं कसं. मग लेक मुंबईला गेली जावयाबरोबर, तर लेकीकडे जाऊन तिथं जीव सोडावा, नाही सांभाळलं लेकानं जावयानं तर त्या समुद्राच्या काठावर कुणी पण आपल्याला हे करत, मेल्यावर तर म्हणून टाकेल समुद्रात ढकलून, म्हणून ती मुंबईला निघून जाते, झोपडपट्टीत राहते. प्लेगाची साथ आलेली असते, साथीचे रोग सगळीकडे बळावलेले असतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते, तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते, त्या झोपडपट्ट्यातून फिरायला लागले. आम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहे, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते आहे, आपल्याला मुंबईत अधिवेशन घ्यायचं आहे आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी वर्गणी काढायला आम्ही आलेलो. आता घरात म्हातारी झोपडीची एकटीच, ती देऊन देणार काय. गावात गेलं घर नाही, रानात गेलं शेत नाही, खायला अन्न नाही, राहायला झोपडीत निवारा, लेक जावई कामाला खाणीवर किंवा गिरणीत असतील, म्हातारी एकटीच घरात, भर दुपारची वेळ आहे. आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते आलेत म्हटल्यावर तिनं डोळ्याला आलेलं पाणी पुसलं, आणि डोळ्याला आलेलं पाणी पुसत असताना तिच्या पत्राला शेवटची एक गाठ मारलेली असते. आणि जुनी आपल्याकडे रीतिरिवाज आहे, माणूस मेला की त्याच्या तोंडात सोन्याचा मणी द्यायचा. मेल्यावर कुणीतरी आपल्याला समजा उघड्यावर कुणी टाकून दिलं तर त्यानं तोंडात मणी सोडावा म्हणायच्या, म्हणून तिनं त्या गाठीत बांधून ठेवलेलं असतं. हे कार्यकर्ते तिकडचा आवाज जवळजवळ येतच चालला आणि हे दारात उभे राहिले. आज कुणी आहे का? जय भीम, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आलोय, आम्हाला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घ्यायचं आहे, मुठमुठ धान्य द्या, एखादं कापड द्या, 2 पैसे द्या, वर्गणीसाठी आलोय. आता हिला प्रश्न पडतो, ह्याला मुठभर धान्य द्यायचं कुठलं, बाकी पैसा अडका माझ्याकडे नाही. मग मरणासाठी म्हणून जपून ठेवलेला तो सोन्याचा मणी त्या पदराच्या गाठीतनं ती टोकाचा सोडते आणि त्या कार्यकर्त्यांच्या हातात देते की तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करा, मी माझ्या आयुष्याचं संचित म्हणून ही इस्टेट ठेवली होती ती तुमच्या हातावर ठेवते, बाबासाहेबांच्या विचाराचं काम करा. ही सोन्याचा मणी नावाची अण्णाभाऊची कथा 2 जून 1957 ला अण्णाभाऊंनी लिहिली आहे. सर्वस्व होतं तिचं ते, पण काहीच द्यायला आजपर्यंत अण्णाभाऊंच्या कथाचा अपवाद वगळता अशी महाराष्ट्रातली मराठीतली 1.5-2 लाख कथा असतील, पण
एक महार स्त्री, एक वयोवृद्ध स्त्री आंबेडकरी चळवळीला सोन्याचा मणी वर्गणी म्हणून देते, अशी कथा महाराष्ट्रात नव्हे जगातली ही एकमेव कथा आहे. म्हणून अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळ आपण समजून घेणं मला वाटतं गरजेचं. प्रथम नमन तुम्हाला, MA PhD तुम्हा डॉक्टरा, अशी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्यावर गमन लिहिलेला. हे बाबूराव बागुल आणि शंकरभाऊ साठे, बाबूराव बागुल यांच्या हस्ते मला वाटतं हसरराव धुमाळ, दिनकर जिब्रे, आपले होवाळे सर, संबोधी प्रतिष्ठानचं जे मुक्तांगणमध्ये कार्यक्रम व्हायचे तिथं बाबूराव बागुलांच्या हस्ते मला एका कवितेला पारितोषिक मिळालं होतं. बायको देवाची वाटणी गावाची कुठवर दिसं काढायचं, मुरळी म्हणून जगायचं ग मुरळी म्हणून जगायचं. गावात बिरकं टावाळ टोळकं एकटीला बघून खिदळायचं, बोळा काढवून अंगाशी जमून एक एक पळत सुटायचं, मुरळी म्हणून जगायचं ग मुरळी म्हणून जगायचं. दारोदारच्या ह्या पापानं पोट माझं वाढायचं, खंडोबाची मुरळी गरोदर राहिली म्हणून जग पुन्हा हसायचं, मुरळी म्हणून जगायचं ग मुरळी म्हणून जगायचं. पोटच्या गोळ्याचं लगीन पुन्हा बापा संग त्या लावायचं, पोटच्या गोळ्याचं लगीन पुन्हा बापा संग त्या लावायचं, आणि माया लेकीला भोगणाऱ्या त्या देवाला मल्हारी म्हणायचं, मुरळी म्हणून जगायचं ग मुरळी म्हणून जगायचं. ही कविता मी त्यावेळेला लिहिली होती. ही कविता त्यावेळेला मी लिहिली होती. बागुलांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं होतं. अण्णाभाऊंनी मुरळी प्रथेला विरोध करून बाबासाहेबांनी जे सांगितलं की वाघ्या म्हणून जगू नका, मुरळी म्हणून जगू नका, तर वाघ्यानं वाघासारखं जगायला पाहिजे आणि मुरळीनं माणूस म्हणून जगायला पाहिजे, ती एखादी अधिकारी झाली पाहिजे. ह्या अंधश्रद्धेतून बाहेर पडा, हा संदेश अण्णाभाऊंनी खंडोबाची मुरळी, मुरळी मी मल्हारी रायाची या नावाच्या कादंबरीमध्ये, चित्रपटामध्ये ते दाखवून दिलं बाबासाहेबांचा विचार. अण्णाभाऊंच्या जातीचा जो समाज आहे त्याचे अनेक कुलदैवत आहेत. त्यातलं खंडोबा हे एक मुख्य देवस्थान आहे, कुलदैवत आहे, ते प्रिय आहे. पण अलीकडे बदल झालाय की खंडोबाच्या जागरणाला एकत्र येणारा मान समाज बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या प्रबोधनाच्या जागराला अशा जयंतीच्या निमित्ताने एकत्र येतोय. हे परिवर्तन आहे मला वाटतं आंबेडकरी चळवळीचं. अण्णाभाऊंनी कवन लिहिलेला आहे, खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी. कुणाला देत आहे सोड चिठ्ठी? कुलदैवताला. कोण देत आहे? अण्णाभाऊ देत आहे. खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी. मग ज्याला सोड चिठ्ठी द्यायचं त्याच्यावर प्रेम राहिलं नाही, कारण ह्याला सोड चिठ्ठी द्यायची आणि ह्याच्याकडे जायचं, म्हणजे तो ह्याच्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ असला पाहिजे. अण्णाभाऊ म्हणतात खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. बाबासाहेब आंबेडकरांसाठी कुलदैवताला सोड चिठ्ठी देणारं कवन महाराष्ट्रात अण्णाभाऊंनी लिहिलं. हे अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रातली, साहित्यातली आंबेडकरी चळवळ. पिला हौसला अण्णाभाऊ आणि बाबासाहेब भेटलेले आहेत. अण्णाभाऊंनी अनेक अशा कथा आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. मला तुम्हाला या निमित्तानं उदाहरण द्यायचं होतं आणि म्हणून अण्णाभाऊ अजून एका कवनामध्ये म्हणजे गण लिहिलेला अण्णाभाऊंनी, आणि तो गण जो आहे त्या गणमध्ये गणपती देवदेवता यांना नाकारलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांना तिथं आणलं. म्हणजे विश्वव्यापी जनगणा तुझं करुणी वंदना, काल तमाशाचा मणी अर्पिला, महात्मा फुले आंबेडकर आले उदयाला, उदयाला पारतंत्र्य गेले विदयाला, आम्ही कलेचे हो दास करू अज्ञानाचा नाश, वाहुनी कलाकार्याला अण्णाभाऊ साठे भूषवी लोकनाट्याला, स्वातंत्र्याचा गण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना लिहिली अति सुंदर, भारताचे नाव उभ्या जगाला अण्णाभाऊ साठे भूषवी लोकनाट्याला. जगाला वंदन करणारा गण हा बाबासाहेबांच्यावर अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. आणि म्हणून बांधवांनो आपण हे समजून घेऊया की हे जरी 4-5 आठवणी लक्षात राहिल्या, विठू महार, सोन्याचा मणी बनामारी, बुद्धाची शपथ, फकीरा दाण्याचा वाटप समान करतोय, आंबेडकरी चळवळ पुढे गेल्यासारखं होईल असं मला वाटतं. अजून 2 तास सलग आंबेडकरी चळवळ आणि अण्णाभाऊ मी सांगू शकतो एवढं आपल्याकडे आहे. संध्याकाळी पुन्हा शेंद्र्यामध्ये कारखान्यावर अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन भाऊ साठे त्या ठिकाणी येणार आहेत
आणि तिथं तो कार्यक्रम होणार आहे, तर त्यालाही मला तासभर तिथं बोलायचं आहे. हे 11वं व्याख्यान आहे या 3 दिवसातलं. आपाचा फोन आल्यावर मी उठून इथं आलोय. मला समजून घ्या बोलण्याच्या ओघात, पण हे पुरावे दिलेत. हा आपला संवाद समजूया, ही चर्चा समजूया, एकमेकाच्यातला द्वेष कमी करूया, मित्रांना शत्रू करू नका. तो नाही तो 100% आंबेडकरवादी नाही, ते 10% तरी आहे ना, त्याला जवळ घ्या. आपल्याकडे कुठं आहे? आज आपण सगळं विकायला काढलं संविधान. भले मोठे मासे गळाला लागले, त्या गळाला लागलेल्यांचा 10-1 वर्षात मच्छी प्राय झाल्याची बाय राहणार नाही गळाला लागलेल्या माशांचा. आपण आपली आंबेडकरी चळवळ आपल्या कुवतीनं पुढे नेऊया. एकसंघ ताकद चालवली तर हे सगळं घडणार आहे. खापऱ्या चोर नावाच्या लोकनाट्यात अण्णाभाऊ म्हणतायत हे कुठं सादर केला? टेक्सास गायकवाड, कीर्तिपाल गायकवाड, अमर गायकवाड तिथं बसलेले असतात पुण्यात. तिथं अण्णाभाऊंनी खापऱ्या चोर सादर केला. त्याला बालगंधर्व आता म्हणतो. तो मूळचा मानवाडा तिथला, तो मानवाडा पाडला, धरणग्रस्तांसारखं तिथून उठवलं त्यांना आणि तिथं बालगंधर्व थिएटर बांधलेला आहे. त्याला तिथला छत्रपती शिवाजी आखाडा म्हणत होते पूर्वी. तिथं अण्णाभाऊने हे सादर केलेलं आहे. त्याच्यात अण्णाभाऊ असं म्हणतात, प्रथम माय भूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरणी गातो गवणा. महात्मा फुले आंबेडकर सेनापती बापटांना, क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना. बाबासाहेबांचा 1-2 ठिकाणी नव्हे, शेकडो ठिकाणी अण्णाभाऊंनी मोठ्या सन्मानानं लिखित स्वरूपात उल्लेख केलेला आहे. आपण फक्त ते लोकांच्या पर्यंत घेऊन जर गेलो तर ही आंबूज बटालियन आणि महार बटालियन एकत्र आली तर ह्या महाराष्ट्रावर राज्य यायला वेळ लागणार नाही. फक्त 2 आहेत ताकदीचे, एकाला शुभ समजलं मनुवाद्यांनी आणि एकाला अशोक. तो आडवा गेलाय ना, आज आपलं काम होणार नाही. हा आडवा गेलाय ना, आज काम आपलं होणार. ह्याला वाटतंय आपल्याला किती शुभ समजताय, त्याला वाटते त्याच्या ह्याला शुभ समजताय तर मला तुच्छ लेखताय. हे दोघं कुसाबाहेरचे भांडत बसते. म्हणजे खायला, शिवीला, ओवीला सगळे पिढे एकत्र आहेत. पण हे दोघांच्या झुंज लागली, रेडे झुंज, कोंबड्याची झुंज, आणि ते तमाशा बघत बसले. कारण तुम्ही एकत्र येऊ नये अशी त्यांचं नियोजन आहे. आपण एकत्र येण्यासाठी जेवढे समतादूत म्हणून, जोडणारे दुवे म्हणून जेवढं घेऊन एकत्र येता येईल तेवढी ताकद आपली वाढणार आहे. खरं तर अण्णाभाऊच्या अनुषंगानं खूप सांगण्यासारखं आहे. म्हणजे अजून एक 10-12 पान आहेत, 2 तास बोलता येईल एवढे पुरावे अण्णाभाऊंच्या आंबेडकरी चळवळीतले आपल्या समोर आहेत. आपला अधिकचा वेळ न घेता शेतावरून भाताची परीक्षा असं समजूया. अण्णाभाऊंचं उभं आयुष्य हे महापुरुषांची विचार. साधी एक गोष्ट आहे, अण्णाभाऊंनी 77 ग्रंथ लिहिले. मी म्हणालो जगातल्या 27 भाषांच्या मध्ये गेले, त्यातले एक तरी, म्हणजे मी इथून पुढे भाषण करायचं बंद करतो, लिहायचं बंद करतो. एक पुस्तक अण्णाभाऊंचं कुठल्याही देवदेवतेला, कुलदैवतेला अर्पण केलेलं आहे असं एकही पुस्तक तुम्हाला आढळणार. ते छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, हे जे महानायक होऊन गेले, क्रांतिसिंह नाना पाटील, त्या मर्यादेचा काळ, आता आखाड बळी संपला ना, ती एक फक्त कथा सांगतो आणि थांबतो. म्हणजे आता नुकताच आखाड गेला, आषाढ, गावोगाव मर्याची जत्रा, लक्ष्मीची जत्रा माझ्या गावात पण भरायची. मी तर बकरं तोडायला असली 2 ची कुऱ्हाड बनवून घेतली होती. एका गावात बकरं तुटलं पाहिजे. लहानपणी पोत्राचा असताना माझा गुरु होता शंकर पोत्रास, त्याला कानात मंत्र दिलेला, एक तर तू तरी रक्त प्यायचं नाही तर मी तरी रक्त पिणार. म्हणजे गुरुनं तरी ते ज्यावेळेला लक्ष्मीआईची जत्रा वाजत गाजत जाते पोतराजांच्या बरोबर महाराजच्या थाळ्यात, त्या काळातल्या तक्क्यात, तर ते जाताना बकऱ्याचं नरड तो पोतराज फोडायचा आणि उष्ण धारोष्ण असं रक्त प्यायचं. तर ते पुन्हा दुसरं बकरं आणावं लागायचं. आणि ते बकरं कसलं 8 खुरी होतं. म्हणजे 4 खुरं म्हणजे 4 पाय बकरीचे, आणि तिच्या पोटात दुसरं बाळ त्याचे 4 पाय, म्हणजे ती गर्भार असलेली पाठ बकरं, म्हणजे तिच्या बाळाचे 4 पाय, ते बाळ म्हणजे ते दिसलं पाहिजे पोट आत बाळ आहे म्हणून, त्याला नक्या सुटल्या पाहिजेत, त्या बायाचं घ्यायचं, नुसतंच गर्भार राहिलेलं नाही घ्यायचं. म्हणजे 4 आणि 8 खुरं त्याचा बळी एका गावात देण्यासाठी मी पण कुऱ्हाड त्या काळात बनवली होती. पण ते आता कुऱ्हाडीला धार लावण्यापेक्षा
विचाराला धार लावायला पाहिजे. म्हणून लहानपणी लक्ष्मीच्या नावानं उद उद म्हणत फिरत होतो. आता उद उद बंद केलंय आणि बुद्ध बुद्ध म्हणत दुबई, मलेशिया, श्रीलंका अशा 9 देशांच्या मध्ये जाऊन फुले शाहू आंबेडकर सांगत जातोय. 9 देश झाले. आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा बुद्धिस्ट कंट्रीनं निमंत्रित केलेलं आहे, तिकडेही जाणार आहे. तिथं फक्त 8 ते 10 मिनिटं असतात. आपल्यासारखं 2-2 तास ऐकत लोक बसत नाही. 3 मिनिटं, 5 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं देतात. पण 20-25 देशातले लोक हा शरद गायकवाडांच्याकडून फुले शाहू आंबेडकरांना भाऊ ऐकत असतात. तिथं मोजकं असतं, सकस असतं. आपण घरात यावं म्हणून मी म्हणलं शाल दिलं की परकेपणा वाटतं, सत्कार केला परकेपणा वाटतोय. लहान मुलानं आजोबाच्या मांडीवर बसून आजोबा भरवताना, आई वडील भरवताना लहान बाळानं पण आपला घास एखादा वडिलांच्या आजोबाच्या तोंडात भरवावा, तसा माझा फक्त प्रयत्न होता. तो खाली पडला तर माझं जे चांगलं होतं ते फुले शाहू आंबेडकर भारतीय संविधानाचं कमी असेल ते माझं समजूया. आणि अण्णाभाऊ हे आंबेडकरी विचाराकडे गेले, आंबेडकरांना अर्पण केलं. एकही जग बदल गाडूनी गाव सांगून गेले लेनिनराव, सांगून गेले मार्क्सराव, असं कुठेही झाले. भीमरावाचीच निवड केलेली आहे आणि हे अण्णाभाऊंनी लिहून ठेवलेलं आहे. ऐकीव दंतकथा नाही. पुण्यात काल परवा माझ्यासारखा एक बाबासाहेबांचा विचार मांडणारा माग फिरत होता. आता सांगत होता जगबदल गालोटी गाव सांगून गेले मला भीमराव. हे कट्टरतावादी जी मंडळी आहेत त्यांनी धरला, चोपला, दातात तोंडातला रक्तपर्यंत पडेल मारला. जगबदल गालोटी गाव सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊंनी लिहिलंच नाही. इतकं टोकाला गेलेली आहे अस्मिता. अशा काळात आपण मतभेद करण्यात अर्थ नाही. आपण समृद्धी समविचारी सगळे येऊया आणि इथला व्यवस्था परिवर्तनाचा लढा गतिमान करूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.